माध्यमिक शिक्षण विभाग ठाणे जिल्ह्यामध्ये 16 अनधिकृत शाळांची यादी जाहीर। पालकांनी शाळेची मान्यता तपासूनच प्रवेश घ्यावा, शिक्षण विभागाचं आवाहन। पुण्यामधील नवले पुलाजवळ दिवसभरामध्ये 2 अपघात। एका अपघातामध्ये ट्रकने दुचाकी वाहन चालकाला चिरडलं, तर दुसऱ्या अपघातामध्ये दुचाकी चालकाचा मृत्यू झाल्याची माहिती। कल्याणमधील दुर्गाडी चौकामध्ये 1 मे गौरव रथयात्रेसाठी लावण्यात आलेल्या प्रवेशद्वाराची कमान कोसळली। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही, मात्र दुर्गाडी चौकामध्ये काही प्रमाणात वाहतूक कोंडी। अमरावती शहराचा पारा पुन्हा वाढला। तापमान 44 अंशांच्या पुढे। कडक उन्हामुळे दुपारच्या वेळी रस्त्यावरील गर्दीही ओसरली। पुढील काही दिवस पारा वाढण्याचा अंदाज। गोंदिया शहर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये नागरिकांचे हरवलेले मोबाईल शहर पोलिसांनी केले हस्तगत। मध्य प्रदेश राज्यातील बालाघाटमधून हस्तगत केलेले 56 मोबाईल मूळ मालकाला परत देण्यात आले। चोपडा तालुक्यामधील तावसे खाचणे शिवारामधून बोगस बियाणं जप्त। तब्बल 850 पाकिटं जप्त केली असून त्याची किंमत अंदाजे 12,75,000 असल्याची माहिती समोर। 10 दिवसांमध्ये कृषी विभागाची दुसरी कारवाई। चंद्रपूर जिल्ह्यामधील पिंपळखुटा परिसरामध्ये वाघाच्या हल्ल्यामध्ये शेतकऱ्याचा मृत्यू। दिवाकर जुमनाके असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचं नाव। शौचासाठी गेले असताना वाघाचा हल्ला। आंघोळीसाठी गेलेल्या 2 तरुणांचा कालव्यामध्ये बुडून मृत्यू। गोंदियाच्या सालेकसा तालुक्यामधील घटना। प्रशांत पटले आणि प्रतीक बिसेन अशी मृतांची नावं। जळगावच्या नवीन बसस्थानकाजवळील लॉन्जमध्ये 70 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह। कुजलेल्या अवस्थेमध्ये मृतदेह आढळल्यामुळे खळबळ। जिल्हापेठ पोलिसांमध्ये मृत्यूची नोंद।